हे पहा, आज आपण यांना पाहिलं की जुन्या आठवणी ह्या सर्वांना लक्षात येतात. पूर्वी लहानपणी असे खेळ खेळल्या जात होते, मोबाईल हा नव्हता. आणि आज मात्र मोबाईलमुळे असे हे जे लहानपणीचे जे जुने आपली ही खेळण्याचा जो एक प्रापंचिक खेळ समजला जायचा, प्रपंच असं समजून, तर आता सध्या मात्र हे खेळ दुर्मिळ होत आहेत. आणि लहान बच्चे कंपनी ही अगदी अपवाद एखाद्या ठिकाणीच हा भांडीकुंडीचा खेळ हा समजला जातो. तो सध्या खूप दुर्मिळ आहे आजच्या मोबाईलच्या युगामध्ये. आपण आज रांजणगाव, कोणतं हे, कोळगाव डोळसमध्ये आपण पाहत आहोत. ह्या 3 मुली आहेत. काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? बर, मग मोबाईल नाही खेळत का? आता काय करते तू? त्याचं चूल कुठं आहे तुमची? बर, अजून काय? ती काय करते आता? तू काय करते? सांग. हे पहा, हा आनंद वेगळा असतो. आणि हा खेळ खरंच खूप दुर्मिळ आहे. आपल्याला एक चालता चालता हे या 3 मुली खेळत असताना अनुभवाला आलं, पाहावयास मिळालं. म्हणजेच आज मोबाईलपासून हे जर दूर राहिली बच्चे कंपनी, तर भविष्यात त्यांच्या डोळ्यांना म्हणजे मानसिक जी नजर असते हे कमी होणार नाही, डोकेदुखी होणार नाही. आज आपण पाहतो मोबाईलपासून किती त्रास होतो, परंतु हे मुलं याला अपवाद आहेत असं म्हणायस काय हरकत नाही. शाळेत कितवीला आहे? 3रीला. तू? मी 2रीला. तू? 1लीला. बर, नाव सांग तुझं. आरोही. संपूर्ण आरोही सचिन दोस. इकडं बघून सांगायचं. हां. आरोही सचिन दोस. हां. गाव? कोळगाव. तू नाव सांग. सोनी संदीप दोस. गाव कोणतं? तू कोणत्या गावात राहते? कोळगाव. हां. तुझं रे, इकडं बघ. श्रीशा. हां. श्रीशा. श्रीशा. श्रीशा सचिन दोस. हां. गाव?